आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझं लिपस्टिक कलेक्शन। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। आणि यार खूप दिवसांपासून मी तुमच्या बरोबर फक्त असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा स्टोरी टाइम व्हिडिओज अशाच टाइपचे व्हिडिओ शेअर करत होती। आणि मग मला असं वाटलं की मी तुमच्या बरोबर एखादा असा फन व्हिडिओ पण शेअर करावं, आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझं लिपस्टिक कलेक्शन। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे सगळे लिपस्टिक दाखवणार आहे। माझं फेवरेट लिपस्टिक कुठलं आहे, माझं सगळ्यात पहिलं लिपस्टिक कोणतं आहे, कोणते लिपस्टिक तुम्ही घ्यायला पाहिजे, कोणते लिपस्टिक्स नाही घ्यायला पाहिजे, बेसिकली माझे सगळे लिपस्टिक्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। आणि हा असा फन आणि एंटरटेनिंग व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्ट। तर जसं तुम्ही बघितलं, मी 2 कंटेनर्स माझे लिपस्टिक स्टोअर करून ठेवलेले आहे। आणि डोंट वरी, मी याचा क्लोजअप शॉट पण ऍड करणार। तर या कंटेनर मध्ये सगळे माझे बुलेट लिपस्टिक्स आहेत, जे छोटे छोटे लिपस्टिक्स आहेत बेसिकली ते आहेत त्याच्यामध्ये, जे उभे राहू शकतात। आणि याच्यामध्ये ना थोडे असे लिक्विड लिपस्टिक्स टाइप किंवा क्रेयॉन्स झाले अशा टाइप्सचे लिपस्टिक्स आहेत, जे उभे नाही राहू शकत। तर मग मी त्यांना असं झोपून ठेवलेलं आहे या कंटेनर मध्ये। मला असं वाटतं की आपण या बुलेट लिपस्टिक वाल्या कंटेनर पासून सुरू करू। याच्यामध्ये फक्त बुलेट लिपस्टिक्सच नाही आहेत, लिक्विड पण आहेत, बट असं म्हणायसाठी म्हणते बुलेट लिपस्टिक, कारण की मोस्टली बुलेट्सच आहेत। तर याच्यापासून सुरू करूया। जसं तुम्ही बघू शकता, हे खचाखच भरलेलं आहे। यातले खूप सगळे लिपस्टिक्स मी स्वतः विकत घेतलेले आहेत, आणि खूप सगळे लिपस्टिक्स मला कोलॅब्स किंवा PR मध्ये पण आलेले आहेत, ज्याच्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे। बट एनिवेज, आपण ना पहिले या लिपस्टिक्स पासून सुरू करूया। किंवा मी तुम्हाला सांगते की माझं सगळ्यात जुनं लिपस्टिक कोणतं आहे याच्यामधलं। तर हे तुम्ही बघू शकता, इथे जे लिपस्टिक आहे ना, हे आहे LA3चं लिपस्टिक। हे तेव्हा कलर पॉप लिपस्टिक्स आले होते, नवीन नवीन आले होते। आय गेस मी तेव्हा स्कूल की कॉलेजमध्येच होती तेव्हा आले होते। आणि तेव्हा हे 100 रुपयाच्या आतलं लिपस्टिक, म्हणजे 100 रुपयाच्या आतमध्ये मिळत होते। हे 80 की 90 रुपयाचे। तेव्हा मग मम्मीने माझ्यासाठी 2-3 घेतले होते, त्यातला हा एक आता राहिलेला आहे। आणि छान शेड आहे बाय द वे याचा। आय डोंट नो याची डेट गेलेली आहे की नाही गेली आहे, तर इथे मेन्शन केलेलं आहे शेल्फ लाईफ आहे 24 मंथ्स, एक्सपायर झालेला आहे। बट ठीक आहे, मी लावत पण नाही, बट तुम्हाला मी शेड दाखवते याचा कसा आहे। तर हे बघा, छान शेड आहे, एकदम छान असा पिंक कलर आहे याचा, पिंक आणि रेडच्या कॅटेगरी मधला। आणि खूप छान एकदम अशी क्रीमी लिपस्टिक्स होते हे, आणि लॉंग लास्टिंग नव्हते, बट मला खूप जास्त आवडले होते। आणि मला कुठलं तरी लिपस्टिक घेऊन मिळालं होतं, त्याच्यासाठी मी खूप जास्त खुश होती। आणि मी नेहमी माझ्या बॅगमध्ये, कॉलेजच्या बॅगमध्ये वगैरे अशी घेऊन फिरायची। सो हे माझं फर्स्ट लिपस्टिक होतं, जे मला माझ्या मम्मीने घेऊन दिलं होतं। आणि आता माझं मोस्ट रिसेंट लिपस्टिक दाखवू का मी यातलं तुम्हाला? आय गेस माझं मोस्ट रिसेंट तर हेच आहे। हो, हे आहे ब्रूचा ब्युटीची लिक्विड लिपस्टिक। आणि मी ही आता जेव्हा ब्लशेस त्यांचे निघाले होते ना, त्याच्यासोबत मी हा शेड पण ऑर्डर केला होता। हा शेड आहे पुकी, आणि ओ माय गॉड, हा आता पण मी आय गेस वेअर केला, नाही हा नाही लावलाय। एनिवेज, हा मी ऑलमोस्ट एव्हरीडे वेअर करते, आणि हा असा एव्हरीडे वालाच शेड आहे। इतका सुंदर शेड आहे, मी तुम्हाला दाखवते। पिंक न्यूड आहे, बट असं नाही आहे की तो ब्राऊन स्किनला असं वॉशआउट वगैरे करणार, बिलकुल नाही। तो आपल्या स्किन टोनवर पण खूप छान जातो, हे बघा। आणि याचं टेक्स्चर वगैरे सगळंच खूप मस्त आहे। याचा तर मी इनडेप्थ व्हिडिओ पण केलेला आहे, ज्याची लिंक बाय द वे डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन देणार। बट हे बघा, हा आहे तो शेड, आणि इतका असा मक्खन सारखा, असा बटर सारखा तो अप्लाय होतो। सो हे माझं रिसेंट वालं जे लिपस्टिक आहे ते आहे। आय थिंक माझं मोस्ट फेवरेट पण हे ब्रूचा ब्युटीचं लिपस्टिक आहे। हे दोन्हीही शेड मला खूप आवडतात, एक आहे पुकी आणि एक आहे ब्रू, कारण की ते एव्हरीडे साठी ना खूप छान शेड्स आहेत, सो म्हणून मला ते आवडतात। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे जे तुम्हाला पिल्लू लिपस्टिक दिसतात ना, हे सगळे आहेत लव्हरचे लिपस्टिक। आणि हे मला 9चा त्यांचा जो कॉम्बो असतो ना, ते आलं होतं PR मध्ये। तर यातला हा शेड आहे कॅरमेल। यातला माझा फेवरेट आहे जॅम आणि ग्लुकोज। मी दाखवते त्याचं रिझन। सो पहिले तर जॅम बघा असा आहे मला एक गोष्ट याची आवडत नाही की हे ना, एक तर मिनी लिपस्टिक्सचं असंच असतं, त्यांचे जे हे असतात ना, क्रेयॉन जे असतात ना, ते पटकन तुटून जातात, म्हणून मग त्यांच्यासोबत थोडीशी सांभाळून वापरावं लागतात ते। बट हा आहे जॅम, हा लिप लायनर, कोणतं असं मरून वगैरे लिप लायनर लावल्यावर हा खूप सुंदर दिसतो त्याच्यासोबत। आणि हा आहे ग्लुकोज, हा पण ब्राऊन वगैरे लिप लायनर लावल्यावर खूप सुंदर दिसतो। तर एक पिंक कलर मध्ये आहे आणि एक ब्राऊनच्या टोन मध्ये आहे, आणि हे दोन्हीही मला खूप जास्त आवडतात। हे पण असे एव्हरीडेच्या कामासाठी खूप चांगले आहेत। आणि
येस, म्हणजे हे असे अफोर्डेबल सुद्धा आहेत आणि अशी क्यूट एकदम मिनी साईज आहे, तर तुम्हाला कॅरी करायला पण खूप इझी जातं. पॉकेट फ्रेंडली आहे, तुम्ही कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकता. सो ते आहे. नेक्स्ट याच्यामध्ये ना आणखीन एक असं इनोव्हेटिव्ह मी तुम्हाला लिपस्टिक दाखवते. हे स्टेज ब्युटीचे लिपस्टिक आहे, लव्ह ट्रायंगल लिपस्टिक. तर 3 शेड्स आहेत एका लिपस्टिक मध्ये. सो तुम्ही बघू शकता. हे बघा, इकडनी वेगळा शेड आहे, इकडचा वेगळा शेड आहे आणि वरून जर तुम्ही लावलं असं टॉपनी तर तुम्हाला या दोनचा मिक्स करून असा एक थर्ड शेड मिळून जाणार. आणि आय थिंक हे असं खूप असं इनोव्हेटिव्ह आणि चांगली आयडिया आहे. म्हणजे हे तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये 3 शेड मिळतात. हे बघा, एक हा शेड आहे, एक हा शेड आहे आणि एक हा शेड आहे. सो असे ते 3 शेड्स आहेत. म्हणजे मला ते खूप इनोव्हेटिव्ह वाटलं होतं. हे पण मला कोलॅबसाठी आलं होतं आणि म्हणून मी म्हटलं ना की मी खूप ग्रेटफुल आहे की मला हे असे लिपस्टिक कोलॅबमध्ये येतात, प्रॉडक्ट कोलॅबमध्ये येतात. बट एनिवेज, तर हे पण मला असं इनोव्हेटिव्ह आहे म्हणून मला खूप आवडतं. त्याच्यानंतर हे पण मला फ्री मिळालं होतं, बट कुठलं कोलॅब वगैरे नाही. माझ्या भावाने मला तो ऍक्च्युली त्याच्या कंपनीमध्ये हे असे सॅम्पल्स आले होते आणि मग त्यांनी माझ्यासाठी पाठवलं होतं हे. तर मग मला हे लॅक्मेचं 925चं लिक्विड नाही, बुलेट लिपस्टिक फ्री मिळालं. आणि याचा पण शेड एकदम असा हा वॉश आउट करतो, बट जर तुम्ही याला मरून लिप लायनर सोबत जर तुम्ही लावलं, खूप सुंदर दिसतो. एव्हरीडे साठी हा पण खूप मस्त शेड आहे आणि हा ॲज अ ब्लश पण तुम्ही यूज करू शकता, खूप प्रिटी दिसतो. सो याचा शेड आहे MP7 ब्लशिंग न्यूड. ठीक आहे. आणि देन मी ह्याचा नाही सांगितलं ना तुम्हाला, ह्या स्टेजचा याचा शेड आहे 03 कॅरेमेल रोज. ओके. आणखीन एक लिपस्टिक आहे जे मला बिलकुल नाही आवडत या सगळ्यांमधलं, ते आहे हे झुडिओचं लिपस्टिक. सो त्यांचा झुडिओमध्ये कॉम्बो आला होता लिप बाम, लिप स्क्रब आणि लिपस्टिकचा. लिप बाम आणि लिप स्क्रब तर चांगलं होतं, बट लिपस्टिकचा कलर बघा तुम्ही पहिले तर. हा असा कलर कोण लावणार पहिली बात. दुसरं म्हणजे हे तुटलेलं आहे. हे तुटलेलंच आलं होतं, मी नव्हतं तोडलं. हा, त्याच्यामुळे हे मला बिलकुल नाही आवडत. आणि हा आहे तो शेड, बिलकुल चांगला नाही दिसत आणि माझ्या स्किन टोनवर तर बिलकुलच चांगला नाही दिसत. त्याच्यामुळे तो फक्त आहे कलेक्शन मध्ये म्हणून तो ठेवलेला आहे, अदरवाईज मी त्याला कधीच यूज नाही करत. इतकी बडबड करून मला आता तहान लागली आहे. सो असे सगळे याच्यामध्ये लिपस्टिक्स आहेत. हे पण झुडिओचं आहे, बट हे मला खूप आवडतं कारण की हा पण एव्हरीडे साठी खूप सुंदर पिंक शेड आहे. आणि ना एक गोष्ट आहे की ह्याला ॲज अ ब्लश पण तुम्ही यूज करू शकता. हा आहे तो शेड, तर ॲज अ ब्लश पण हे खूप छान दिसतं. मी लावून दाखवतो तुम्हाला, थोडंसं लावते. तसं माझा मेकअपचा लुक नाही आहे तसा पिंकवाला, बट ठीक आहे. आता तुम्हाला ओळखायला नाही येणार, बट खूप प्रिटी दिसतो हा, खूप प्रिटी दिसतो. ओ ऑल्सो ही पण एक जी नायकाची बुलेट लिपस्टिक आहे, याचा शेड आहे 26M बॉन बॉन मिनी लिपस्टिक आहे. हा माझा खूप फेवरेट असा डार्क ब्राऊन शेड आहे आणि ही माझी सेकंड लिपस्टिक आहे याची. मी एक ऑलरेडी संपवलेली आहे. हा आहे तो शेड. हा असा डार्क वाटतो, बट जेव्हा आपण लावतो ना स्पेशली माझ्या स्किन टोन वरती, तेव्हा तो इतका डार्क नाही वाटत. तर जेव्हा मला कुठे असं थोडंसं बोल्ड मेकअप केलेलं असते आणि बोल्ड लिपस्टिक पाहिजे असते, तेव्हा मी हा शेड नेहमी अप्लाय करते आणि तो पण माझा खूप फेवरेट आहे. तर येस, याच्याच सोबत आपले बुलेट लिपस्टिक सगळे संपलेले आहेत आणि आता आपण वळूया सगळ्या लिक्विड लिपस्टिक्स आणि क्रेयॉन कडे. तर हे आहेत ते लिपस्टिक्स. याच्यामध्ये एक माझं लिप ग्लॉस सुद्धा आहे. हे झुडिओचं लिप ग्लॉस आहे आणि हे मी खूप जास्त आशेने घेतलं होतं की कारण मला झुडिओचे लिप ग्लॉस आणि लिप बाम्स वगैरे खूप जास्त आवडतात. तर मी हे तशाच आशेने घेतलं होतं की हे पण मला खूप आवडणार. बट तुम्ही याचा पहिले तर शेड बघा. आणि युजली असं नसतं, म्हणजे इथे जो बॉटलमध्ये शेड दिसतो ना तो त्याच्या आतमधला पण शेड असेल असं नसतं, थोडासा लाईट असतो शेड. बट याच्यासोबत असं नाहीये. पहिले तर हा शेड आहे रोजबेरी. ठीक आहे. आता जेव्हा आपण ओपन करतो, खूप छान ऍप्लिकेटर वगैरे खूप मस्त आहे, असं एकदम असं थिक डोफूट ऍप्लिकेटर आहे. बट हा शेड बघा यार, एकदम असं ब्लड रेड आहे आणि वॅम्पायर टाईप दिसते हे लावल्यावर, म्हणून मी जास्त लावत नाही हे. कारण की एक असा टिचूकच लागतो तुमच्या पूर्ण लिप्सला पण भरून टाकायला, त्याच्यामुळे थोडीशी मी डिसअपॉइंट झाली होती. बट ठीक आहे, चलता आहे. याच्यामधलं माझं सगळ्यात जुनं लिपस्टिक दाखवते मी तुम्हाला, ते आहे हे मला आलं होतं. आता मला हे ब्रँडचं नाव पण नाही माहिती कोणतं ब्रँड आहे, बट मला हे माहिती आहे की हे मला ना फ्री आलं होतं. नायकावर मी शॉपिंग केली होती, त्याच्यामध्ये हे फ्री लिपस्टिक आलं होतं आणि हे पूर्ण खराब झालेलं आहे, सगळं संपलेलं आहे, ते एक्सपायर पण झालेलं आहे आणि मी ते लावत पण नाही. बट ते जुनं आहे म्हणून मग मी ॲज अ अशी मेमरी म्हणून ठेवलेलं आहे ते. आणखीन एक माझं खूप आवडीचं लिपस्टिक म्हणजे हे माय ग्लॅमचं लिपस्टिक आहे. हे मला ॲज अ गिफ्ट दिलं होतं माझ्या फ्रेंडनी आणि मला हे खूप आवडतं. आय डोंट नो वाय. पहिले तर याचा शेड खूप जास्त डार्क आहे, बट तरी पण मला हे आवडतं. आता मला माहित नाही का. हे बघा, हा आहे त्याचा शेड
बट हा माझ्या लिप्सवरती खूप सुंदर दिसतो आणि म्हणून मला आवडते. नेक्स्ट जी माझी लीस्ट फेवरेट लिपस्टिक आहे, लिक्विड लिपस्टिक, ती आहे ही श्रेयॉन कॉस्मेटिकची लिक्विड लिपस्टिक आहे. आता असं नाही आहे, म्हणजे हे मला कोलॅबमध्ये आलं होतं पहिली गोष्ट तर, आणि मला याची दुसरी पण एक शेड आलेली आहे ही. हा शेड जो आहे तो आहे कमिटेड 04. हा मला खूप आवडतो, बट मला हा शेड आवडत नाही. त्याचं रिझन आहे, याचं शेडचं नाव आहे 01 ॲप्रिकॉट. तर पहिली गोष्ट तर हा ब्लड रेड आहे, ठीक आहे, चालून जातं, कारण की कधी कधी असे लिपस्टिक्स पाहिजे असतात. हा आहे तो शेड, पण याचा मला वासच नाही आवडत. खूप अजीब आणि खूप घाण वास येतो. आणि सेम फॉर्म्युला याचा पण आहे, बट याचा तसा वास येत नाही. तर आय डोंट नो ह्या कलरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की काय, बट हा मला बिलकुल नाही आवडत, म्हणून मी युजली हा अवॉइड करते लावणं. माझ्याकडे आहे ऑलिव्हियाचा हा तर काय प्रिटी शेड आहे दोस्तों. हा आहे तो शेड. हा वॉशआउट करतो, बट मरून लिप लायनर सोबत खूप सुंदर दिसतो. एव्हरीडे साठी खूप प्रिटी शेड आहे. माझी रिसेंट जी लिक्विड लिपस्टिक आहे या याच्यातली, ती आहे ही स्विस ब्युटीची हिअर टू स्टे किस प्रूफ लिक्विड लिपस्टिक. किस प्रूफ, ओके. याचा शेड आहे 01 न्यूडीएस्ट लव्ह, आणि हे मला कोलॅबमध्ये नाही, ॲज अ PR आलं होतं, ॲज अ गिफ्ट आलं होतं, आणि हे मी आता लावलेलं आहे लिपस्टिक. सो असा न्यूड, ब्राऊन न्यूड शेड आहे. इतका सुंदर शेड आहे, आणि याचं ॲप्लिकेटर पण मला खूप आवडतं. म्हणजे असं तुम्ही यांनी लाईन सुद्धा करू शकता लिप्स, इतकं असं वरून त्यांनी असं थिन केलेलं आहे, बट डोफूट ॲप्लिकेटर आहे. तर हे असं, हे बघा काय प्रिटी शेड आहे दोस्तो हा. आणि जर तुम्ही ब्राऊन लिप लायनर वगैरे लावलं ना त्याच्यासोबत तर खूपच सुंदर दिसतो. 3 क्रेयॉन आहेत माझ्याकडे, ठीक आहे. एक तर हे आहे झुडिओचं. पहिले तर हे रिट्रॅक्टेबल आहे, त्याच्यामुळे प्लस पॉइंट. देन याचा शेड मला खूप आवडलेला आहे. हा पण असा एव्हरीडे वाला न्यूड शेड आहे. हा आहे तो शेड. स्वस्त पण असतात झुडिओचे लिपस्टिक्स, आणि याचा शेड आहे मॅट डिझर्ट रोज N3. नंतरचे हे जे दोन जे क्रेयॉन्स आहेत हे मला ॲज अ गिफ्ट नाही, ॲज अ कोलॅब आले होते. लव्हरचेच आहेत हे, आणि ह्यांचा शेड आहे, एकाचा आहे आयरिस आणि एकाचा आहे बटरफ्लाय बश किंवा बटरफ्लाय बुश, जे काय तुम्हाला बोलायचं आहे. ओ माय गॉड, त्याच्याबद्दल मला थोडंसं विस्तारमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगायचं आहे. बिकॉज जरी हे कोलॅबमध्ये आलेलं असेल तरी पण हे मला खूप जास्त आवडतात, आणि मी हे खूप लोकांना रेकमेंड केलेलं आहे ही क्रेयॉन. पहिली गोष्ट तर हा शेड आयरिस आहे, हा शेड आयरिस शेड हा जास्त आवडतो मला, आणि मी इथे दाखवते तुम्हाला हा शेड. बघा, मक्खन सारखं ग्लाइड झालेला आहे, आणि हा शेड एव्हरीडे साठी ब्राऊन न्यूड शेड आहे. इतका सुंदर, आणि याचं टेक्स्चर इतकं सुंदर, इतकं जास्त लाईट वेट, लिप्सवरती इतकं जास्त कम्फर्टेबल. बाय द वे हा व्हिडिओ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, ठीक आहे, बट मला हे खरंच खूप जास्त आवडलेलं लिपस्टिक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हा बऱ्यापैकी ना असा स्मज प्रूफ आहे हा, बट आता का स्मज झाला मला माहिती नाही यार दोस्तो. असंच होतं माझ्यासोबत. आय गेस त्याला थोडंसं सेट होऊ द्यावं लागतं. आपण ना थोडंसं या हातावर लावून बघूया, आणि मग थोड्या वेळाने आपण बघूया तो स्मज होतो की नाही. तर याला थोडं सेट होऊ देऊया. येस, हेच आहेत माझे सगळे लिपस्टिक्स, आणि यातले मी खूप लिपस्टिक्स तुम्हाला दाखवले, खूप लिपस्टिक्स तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा केले, आणि काही लिपस्टिक्स मी नाही केले बिकॉज मग व्हिडिओ तर खूप लंबी होऊन जाणार, खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार. त्याच्यामुळे मग मी सगळेच लिपस्टिक्स एक्सप्लेन नाही करत बसली. बट येस, या व्हिडिओमधून तुम्ही काही घेऊ तर नाही शकत. जर तुम्हाला यांची लिंक्स पाहिजे असतील तर मी लिंक्स देऊन देणार. टॅग लिस्टमध्ये प्रोडक्ट टॅग सुद्धा करून देणार. सो तुम्ही तशा हिशोबाने ही तुमच्यासाठी हेल्पफुल आहे, बट तसा इन्फॉर्मेटिव्ह वगैरे नाही आहे. एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर जर तुम्ही लिपस्टिक्स नवीन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही यांच्यापैकी कुठले पण घेऊ शकता, कारण की मी माझे रिव्ह्यूज पण तुम्हाला दिलेले आहेत. सो जरी पण मी टाइमपास व्हिडिओ बनवायचं ठरवलं तरी पण थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर बनून गेला आहे दोस्तो. गुड, व्हेरी गुड. आता मला काही रिग्रेट नाही होणार हा व्हिडिओ अपलोड करताना. एनिवेज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा माझा लिपस्टिक कलेक्शनचा व्हिडिओ आवडला असेल. पहिली गोष्ट तर मला एक क्लिअर करायचं आहे की मी बिलकुल शो ऑफ किंवा ब्रॅग नाही करत आहे, कारण बघा हे माझं काम आहे आता सध्या, आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टीचं आपण काम करतो त्या गोष्टी आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं असतं, आणि त्या गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा. त्याच्यामुळे मग हे गोष्टी आहेत, आणि मला असे लोकांचे व्हिडिओज बघायला आवडतात, लिपस्टिक कलेक्शन, मेकअप कलेक्शन, आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला पण आवडेल, म्हणून मग मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचं ठरवलं. आणि प्लीज असं नका समजू की मी शो ऑफ वगैरे करत आहे, कारण की माझी मेहनतची कमाई आहे दोस्तो. असंच फ्रीमध्ये नाही मिळालं आहे मला काहीच. आणि हो, मी खूप जास्त ग्रेटफुल पण आहे या सगळ्या लिपस्टिक्स आणि सगळ्या माझ्या मेकअपसाठी, सगळ्या गोष्टीसाठी. सो येस, दॅट्स इट.
दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय रिअली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, बोर नसेल झालं. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा तुमच्यासाठी हेल्पफुल असणारा व्हिडिओ येणार. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता आपण बघूया की हे स्मज प्रूफ आहे की नाही. भगवान प्लीज माझी आता नाक नको काटू माझं. काय बोलली होती मी? स्मज प्रूफ आहे दोस्तो. आणि हे बघा, या बोटाला पण नाही आहे आणि हे इथे पण स्मज नाही झालेला आहे. सो याला थोडंसं सेट होऊ द्यावं लागतं आणि मग ते स्मज प्रूफ सुद्धा होतं. त्याच्यामुळे याच्यातली कुठली लिपस्टिक घेऊ की नका घेऊ, बट हे जे आहे हे लव्हरची क्रेयॉन ही एक तरी तुम्ही ट्राय करा आणि मग तुम्ही मला थँक्यू बोलणार, मला माहिती आहे. ओके, दॅट्स इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तो.